मैदानाच्या आतमध्ये बाउंड ट्रॅक वरती पहिला डॉट बॉल. पुढे आपण पाहतोय समोर स्ट्रायकिंग एंडला बॅटर ओमकार गुरव. पुढचा बॉल समोर उडवलाय, अमितला आसमान दाखवलाय, समोरच्या दिशेने केला प्रहार. आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय हा पहिला दमदार मॅक्सिमम सिक्सर. मानगाव प्रीमियर लीग, मानगाव प्रीमियर लीग. आज आपण पाहतोय कोणीही ऐकणार नाहीये, सगळ्यांना जिंकायचं आहे. वेळेला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये प्रति उत्तर दिलाय. एक्स्ट्रा पेस या वेळेला चेंडूचा टप्पा थोडासा मागे खेचला होता. मागचा बॉल आपण पाहिला थोडासा ओव्हर पिच, ओंकारने ते पाहिलं आणि समोरच पाठवला. परंतु यावेळेला टप्पा थोडासा मागे आणि त्यानंतरला आपण पाहतोय तो निर्धाव स्वरूपामध्ये आपल्याला बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळाला. सुरुवात चांगली झाली आहे दोन्ही टीम्स कडून आपण पाहतोय. यावेळेला थोडासा बाहेरच्या दिशेने आपल्याला बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळाला. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अंतिम दिवस आपण पाहतो या स्पर्धेचा. 6 डिसेंबरला स्पर्धा सुरू झाली होती. आज आपण पाहतोय 14 डिसेंबर शेवटचा दिवस या स्पर्धेचा. पहिली मॅच फर्स्ट इनिंग. आपण पाहतोय पाठीमागच्या दिशेने वेगाचा वापर केलाय. बॉल थांबणार नाहीये बाउंड्री लाईनच्या पलीकडे. फाईन लेगच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळाला. याही वेळेला धावा मिळाला 4 चौकार. षटकार चौकार मनगाव मधील आवाज घुमतोय रायगडमध्ये. षटकार चौकार मनगाव मधील आवाज घुमतोय रायगडमध्ये. हे मानगाव प्रीमियर लीगचा थरार खेळाला इथं आली या बहार. खेळाडू इथले नाही साधे रायगड क्रिकेटच्या रँकिंग मध्ये. अगदी आपण पाहतोय ज्या वेळेला ग्रुप पदेच्या मॅचेस होतात त्यावेळेला आपण पाहतोय अमित हवी राहिला होता संपूर्ण दिवस रात्रमध्ये. परंतु यावेळी पाहतोय षटकार चौकार त्यांनी अद्यापर्यंत खर्च केलाय. टीमची धावसंख्या धावपकडती पाहायला मिळते 11 या आकड्यावरती. 11 ऑन अ बोर्ड. पुढचा बॉल त्यावेळेला एकदम पाहतोय लाऊड अपील तर केली गेली होती परंतु अपील जोरात होती. परंतु त्यावेळेला पण पाहतोय अंपायरने ते पाहिलं आणि डॉट बॉल. षटकातील आपण पाहतोय पुढचा बॉल आक्रमण तर केलंय हवेमध्ये. बॉल मिस टाइम स्ट्रोक होता. कॅच ऑफ झाली आहे. कॅच आपण पाहतोय खूप इम्पॉर्टंट होती. ओमकार गुरवची कॅच. त्याच्या बॅट मधून एक सिक्सर एक 4 आला होता आणि त्यानंतर एकदम पाहतोय बॉल पर्यंत पोहोचले होते परंतु शेवटच्या क्षणापर्यंत नजर नाही ठेवू शकले. कॅच ड्रॉप झाली आहे. जीवनदान मिळालाय. शेवटच्या बॉलवरती धावा मिळाल्या 2 आणि बघता बघता षटक क्रमांक अगदी आपण पाहतोय 1चा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या धावपकडती पाहायला मिळते ती म्हणजे अर्थात 13 या आकड्यावरती. 13 ऑन अ बोर्ड. 13ला 0 आपण पाहतोय परंतु सगळे मानगावकर वाट बघत होते की शेवटचा दिवस कधी येईल. त्याच वेळेला आपण पाहतोय ही फायनलची मॅच कोणाच्या नावावरती जाईल, ही ट्रॉफी कोणाच्या नावावरती राहील, बाईक कोणाच्या नावावरती राहील. 3 बाईक्स आहेत. आपण पाहतोय प्लेअर ऑफ द टुर्नामेंट असेल त्याच वेळेला जो विजेता संघ मालक असेल त्याला देखील आपण बाईक देणार आहोत आणि लकी ड्रॉ त्याची देखील उत्सुकता खूप लागली प्रेक्षक वर्गामध्ये. सगळ्यांना वाटत असेल की माझं नाव यावं परंतु एक भाग्य विजेता कोण असेल तेही आपल्याला पाहायचं आहे. ते येणारं आपण पाहतोय फायनलच्या मॅच नंतर जेव्हा प्राइज डिस्ट्रीब्युशन होईल त्यावेळेला आपण अनाउन्समेंट करणार आहोत आणि अगदी समोर आपण करणार आहोत. फेअर आपण पूर्ण केलेलं आहे लकी ड्रॉचं जे कुपन्स आहेत. त्यामुळे आज शेवटचा दिवस आहे. जर तुम्हाला लकी ड्रॉचं कुपन खरेदी करायचं असेल तर तुम्ही खरेदी करू शकता. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती संकेत शिगवन. पहिला बॉल पहिल्याच बॉल वरती आपण पाहतोय अवे फ्रॉम द बॉडी खेळलेला फटका. संदीप कुर्मेच्या बॅट मधून पहिलाच धमाका सिक्सर. रँकिंग मध्ये षटकार चौकार
चौकार मानगाव मध्ये आवाज घुमतोय रायगड मध्ये. थोडा वेळेपूर्वी आपण पाहतोय टेनिस क्रिकेट 23-23 या व्हॉट्सअप ग्रुप वरती आपण पोल टाकला होता. खूप सारे वोट्स आपण पाहतोय एव्हीएस वॉरियर्स बांदेर या टीमच्या बाजूने गेले आहेत, परंतु सध्याच्या घडीला आरबीएस फायटर या टीमचा खेळ आपण पाहतोय हा चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतात. सुरुवात चांगली केली आहे, सगळ्यांना जिंकायचं आहे, सगळेच एकमेकांच्या वरती हावी होणार आहेत, प्रेशर दोन्ही टीम्स वरती असेल. पुढचा बॉल टप्पा पडलाय आणि त्याच वेळेला एकदम पाहतोय बाहेरच्या दिशेने आपल्याला बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळाला. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. एका साइडला पण पाहतोय खूप सारा अनुभव आहे जिथे आपण पाहायला गेलं तर आरबीएस फायटर या टीमचा, आरबीएस फायटर इंदापूर या टीमच्या बाजूने आपण पाहतोय खूप सारे अनुभवी खेळाडू आहेत, परंतु समोर जर पाहायला गेला तर सगळेच युवा आहेत, परंतु टॅलेंट भरलेले आहेत. ओ हो यावेळी पण पाहतोय अगदी ओव्हर पिच कोलाट टाकला होता, बॉलच्या लाईन पर्यंत नाही पोहोचू शकले, पाय तिथेच होते आणि नंतरला विकेट किपरच्या हातामध्ये आपल्याला बॉल मार्गस्थ झालाय. डॉट बॉल. एक चांगल्या पद्धतीचा खेळ सध्याच्या घडीला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. सुपर 8चा प्रवास आपण पाहतोय सध्याच्या घडीला सुरू तर झालाय. इथून पुढे सुपर 4 मध्ये जाणारे कोणते 4 संघ त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये लढत. हा वेळेला आपण पाहतोय वाईट यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न तो यशस्वी राहिला. बॅटरने प्रयत्नच दाखवले नाहीये, थोडीशी मिस जजमेंट आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यानंतर आपण पाहतो विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. दुपारच्या 17 पासून आपण मॅचला खऱ्या अर्थानं सुरुवात केली आहे, कारण का आपल्याला 7 मॅचेस कव्हर करायचे आहेत. त्यानंतर प्राइस डिस्ट्रीब्युशन त्यावेळेला पुढे आले होते, परंतु आणखीन एक डॉट बॉल इथून पुढे मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळत आहेत. एका साइडला युवा खेळाडू आहेत, एका साइडला आपण पाहतोय अनुभवी खेळाडू, परंतु सध्याच्या घडीला आपण पाहतोय लगातारचे हे 3 डॉट बॉल संकेतच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल वरती षटकार त्याने खर्च केला होता, त्यानंतरला स्वतःला आपण पाहतोय सावरलं, तिथे बॉलचा टप्पा त्याला सापडलाय. लगातारचे 3 डॉट बॉल 20-0. 20 ऑन बोर्ड आपण पाहतोय. सध्याची परिस्थिती दुपारचं सत्र आहे, इथून पुढे तुम्हाला चांगल्या पद्धतीच्या धावा बनवाव्या लागणार आहेत. फलंदाजीसाठी आपण पाहतोय नंदनवर असणारी ही खेळपट्टी मैदानाच्या आतमध्ये. आक्रमण तर केलंय, ऑन साइडला भिरकावलंय, फ्लॅट अँड फ्युरियस बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे कुर्मेच्या बॅट मधून अनदर बिग हिट, सिक्सर. टेनिस क्रिकेटचा सोहळा रंगलाय मानगाव या शहराला. 26-0 आपण पाहतोय. संदीप कुर्मेची त्या दिवशी रात्रीची 11:30 वाजताची ती इनिंग 94 धाव संख्येचा पाठलाग करत असताना का बॅटिंग केली होती. अर्धशतकीय खेळी, तिथे कोणाचाही बॉल ट्रॅव्हल होत नव्हता, तिथे संदीप कुर्मेची पॉवर आपल्याला पाहायला मिळाली होती. पुन्हा एकदा आपण पाहतोय वा शॉट ऑफ द डे, बॉलला पाठवले पॉइंट कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक मोठा फटका 6 धावांसाठी MPL ब्रँडेड सिक्सर. रसिक झाले गोला चौकार षटकार पाहण्याला, आपली मानाची प्रीमियर लीग गाजतय मानगाव या शहराला. 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 टीमची धाव संख्या दाबकोवरती पाहायला मिळते 32 आकड्यावरती 32. 10 बॉलच्या अखेरीस आपण पाहतोय 20 धावा होत्या. शेवटच्या 2 बॉलवरती लगातारचे 2 मोठे फटके. 32 ऑन बोर्ड आपण पाहतोय सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये. आरबीएस फायटर इंदापूर या टीमच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटकातील आपण पाहतोय पहिला बॉल. यावेळेला आपण पाहतोय अमित आलेत मैदानाच्या आतमध्ये. चॉप करण्याचा प्रयत्न राहिला होता ओमकार यांचा, परंतु तेवढं काही झालं नाहीये. डॉट बॉल इथून पुढे येताना पाहायला मिळत आहेत.
14.77च्या सरासरीनं बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला सुरू आहे. पुन्हा एकदा बंबातोय समोरच्या दिशेने गेला फटका. खेळाडू आहेत त्यांचे प्रयत्न पडतील कमी. बॉलने दिले 4 धावांची हमी. बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 चौकार. काय बॅटिंग सध्याच्या घडीला सुरू आहे. दोन्ही बॅटर आक्रमकता दाखवतात मैदानाच्या आतमध्ये. हो आपण पाहतोय ऑन साइडला भिरकावलाय. पुन्हा एकदा आपण पाहतोय ओमकार गुरवच्या बॅट मधून स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने 4 MPL चौकार. आहे 40-0. आपण पाहतोय षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये तिसरं सुरू आहे. 3 बॉलचा खेळ संपलाय. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 16च्या सरासरीनं बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय RVS पाटे इंदापूर यांच्या वतीनं बाल मिळत आहेत. पुढचा बॉल या वेळेला आपण पाहतोय पुन्हा एकदा पाहतोय लाईन अँड लेन तिथून पुढे विसरताना बाल मिळतात. अमित बाहेरच्या दिशेने बॉल मार्गस्थ झालाय. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. 41 धावा दबकावरती बाल मिळत आहेत. अमित वरती आपण पाहतोय जो फ्रंट लाईन बॉलर होता टीम AVS वॉरियर्स बांदर या टीमचा त्याच्यावरती आक्रमण केल्यानंतर तो सुद्धा आपण पाहतोय प्रेशर मध्ये आलाय. परंतु खूप टॅलेंट आहे अमितकडे. इथून पुढे चांगल्या पद्धतीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागणार आहेत. 41-0 आक्रमण तर गेलाय. हवेमध्ये बॉल एलिव्हेशन आहे आणि त्याचवेळेला महत्व डिस्टन्स सुद्धा कव्हर केलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे गुरवच्या बॅट मधून आणखीन एक मोठा फटका. MPL सिक्सर. त्यामुळे सेकंड मॅच आपण टॉस करण्यासाठी इनिंग ब्रेक मध्ये जरूर यायचंय. पुन्हा एकदा आक्रमण तर केलंय. या वेळेला फटका बसलाय आणि शेवटची आपण पाहतोय ब्रेक थ्रू मिळवलाय. अमितच्या खात्यामध्ये विकेट येताना पाहायला मिळतीये. ज्यावेळेला आपण पाहतोय 47 धाव संख्येची पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये सुरू होती. अखेरकार has been departs. One more wicket down. One brings to धक्का क्रमांक दुसरा. इथून पुढे आपण पाहतोय मैदानाच्या बाहेर जाताना बाण मिळतील. दर्शन सत्वे खेळपट्टीवरती आले. खेळपट्टीच्या बाहेर सुद्धा गेले आणि इथून पुढे आपण पाहतोय टीम ABS वॉरियर्स बांदर या टीमला माध्यमातून पाहतोय
दुसरी विकेट घेतली गेली आहे विकेट सोबत आहे. पुन्हा एकदा आपण इथून पुढे मॅचला सुरुवात आपण इथून पुढे करणार आहोत. जो छोटासा ब्रेक झाला होता तो कंप्लीट झालाय. 3 ओव्हरच्या अखेरीस टीमची धावसंख्या दाखवते बायमध्ये 47 आकड्यावरती 47. समोर आपण पाहतोय उडवण्याचा प्रयत्न. 2 खेळाडू होते त्यांचे प्रयत्न पडतील कमी. बॉल पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या पलीकडे लॉंग ऑफला क्लिअर करत असताना 4 चौकार. अगदी आपण पाहतोय यावेळेला टप्पा पडलाय. तेवढी उसळी नाही घेतली जेवढी एक्सपेक्ट केली होती संदीप कुरमेने. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये मार्गस्थ झाला. डॉट बॉलने इथून पुढे आपण पाहतोय कमबॅक केलं रोहन दसाडेने. आणखीन एक बांदेरे गावाला बिलॉंग करणारे युवा खेळाडू आहेत असतो पैलू. रोहन दसाडे मैदानाच्या आतमध्ये बाउंड ट्रॅक वरती दाखल झालेत. षटकातील आपण पाहतोय पुढचा बॉल. आखूड टप्प्याचा बॉल फटका फसलाय. स्वतःच्या फॉर्तमध्ये कॅच फार इम्पॉर्टंट होती. संदीप कुरमेची ती कॅच होती. कॅच सुटली आहे आणि त्याच वेळेला महत्वय इथून पुढे मॅचचं चित्र विचित्र होऊ शकतं. ज्या वेळेला संदीपची ती कॅच होती. चांगली बॅटिंग अद्यापपर्यंत खेळत आहेत. 24 धावसंख्येवरती ते बॅटिंग करतात. 9 चेंडू त्यांनी फक्त फेस केलेत. 53 ला 2 सध्याची परिस्थिती. रोहनने आपण पाहतोय संधी निर्माण केली होती स्वतः नाहीच परंतु गमावली सुद्धा. कॅच नाही घेऊ शकले आणि बॅटर तिथे सेफ आपल्याला पाहायला मिळाले. 2 धावा आल्या. पुन्हा एकदा पाहतोय संदीप आहेत. हो काय फटका खेळलाय. रॉकेट स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळते आहेत. बॉल थांबणार नाहीये. 1 बाउन्स पॉइंट कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने मार्गस्थ झालाय. फॅन्टॅस्टिक 4 चौकार. आरबीएस फाईट इंदापूर पाहतोय. सगळे समर्थक आज मात्र आवर्जून उपस्थित राहिलेत. टीमचे ओनर आहेत वैष्णवजी साठे, सरपंच रणजितभाई मालोरे आणि त्याच वेळेला सागरजी गायकवाड आणि त्यांचे सगळेच पाठीराखे आज मात्र आवर्जून उपस्थित राहिलेत. लीग स्टेज पद्धतीचे जेव्हा मॅच झाला तेव्हा सुद्धा आपण पाहतोय खूप सारा पाठीराखा प्रेक्षक वर्ग त्यांच्या समवेत होता आणि आज सुद्धा आपण पाहतोय आवर्जून उपस्थित आहे. त्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. स्विच हिट केलाय. स्वीट साऊंड दिला टीमला. इथून पुढे आपण पाहतोय अलॉंग द विथ कार्पेट बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने मार्गस्थ होईल. संदीप कुरमेच्या बॅट मधून आणखीन एक चौकार. सुद्धा 4 षटकांचा खेळ संपलाय. 15.25च्या सरासरीनं बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि टीमची धावसंख्या धावपकावरती पाहायला मिळते 61 या आकड्यावरती. 61 ऑन बोर्ड विथ लॉस ऑफ 2 विकेट. इथून पुढे आपण पाहतोय 12 बॉलचा खेळ अजूनही बाकी असणार आहेत. एबीएस वॉरियर्स बांदेरे टीमचे ओनर आपल्याला पाहायला मिळतील. सन्माननीय एकदम पाहतोय
संजीवजी धसाडे असेल, त्याच वेळेला आपण पाहतोय विलासजी धसाडे असेल आणि शैलेशजी खराडे यांच्या मालकीचा संघ आपण पाहतोय आणि खूप सारा फॅन बेस त्यांचाही आपल्याला पाहायला मिळतात. आज अगदी जर पाहायला गेलं तर भांडारी गावाला बिलॉंग करणारा हा संघ आहे आणि मानगाव तालुक्यामध्ये ग्रामीण गटामध्ये जर पाहायला गेलं तर सध्याच्या घडीला भांडारी गावाची चर्चा आहे. गत वर्ष पण पाहिला जेव्हा असोसिएशन मध्ये खेळत असताना 13 फायनल्स त्यांच्या नावावरती राहिला होता. एक गाव एक संघाची संकल्पना आणि सगळेच युवा खेळाडूंनी मिळून आपण पाहतोय एक चांगली स्ट्रॉंग टीम क्रिएट केली आहे आणि ते सगळे खेळाडू मित्र म्हणून आज खेळताना पाहायला मिळतात. जवळ मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण पाहतोय मानगाव प्रीमियर लीग 2025 अंतिम दिवस सुपर 8 चे सामने आपण पाहतोय. पहिली मॅच फर्स्ट इनिंग बाउंड ट्रॅक वरती उन्हे गावाला बिलॉंग करणारे ऋतिक शेरफळे समोर आपण पाहतोय टीमचा कॅप्टन सागर पाशिलकर. 61 या आकड्यावरती आपण पाहतोय 2 विकेट. पहिला बॉल बाकफुटला आले होते. त्यानंतरला एकदम पाहतोय स्कोअरकडे करण्याचा प्रयत्न, वेगाचा वापर करायचा होता, दिशा द्यायची होती. पाठीमागच्या दिशेने जर पाय गेला तर डीप मध्ये कोणताही खेळाडू नव्हता, परंतु बॅटबॉलचा संपर्क नाही करू शकले आणि त्यानंतरला अगदी आपण पाहतोय डॉट बॉलने इथून पुढे सुरुवात केली आहे ऋतिकने. पुढचा बॉल आक्रमण केलंय, समोर उडवलाय. इथून पुढे आपण पाहतोय कॅप्टनच्या बॅट मधून बिग हिट ऑन साइडला MPL सिक्सर. षटकार ठोकलाय. टीमची धाव संख्या पुढे चालली आहे 67 या आकड्यावरती. 67 ऑन बोर्ड. पुढचा बॉल खोलात टाकलाय. अगदी बंबातोय षटकाराचं उत्तर बंबातोय. डॉट बॉलने प्रत्युत्तर दिले मैदानाच्या आतमध्ये. चांगला गेम मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला सुरू आहे. चांगला क्रिकेट आपण पाहतोय. या 9 दिवसामध्ये मानगावकरांना दिलं या संपूर्ण मानगाव प्रीमियर लीगच्या वतीनं. पुढचा बॉल आक्रमण समोर उडवलाय आणि बॉलला फेकून दिलं स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॉल आउट ऑफ दी पार्क. कॅप्टन पाशिलकरच्या बॅट मधून आणखीन एक मोठा फटका, सिक्सर. ला 2 आपण पाहतोय. सध्याची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये सागर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती 4थ्या क्रमांकावरती आले. त्यांच्या बॅट मधून 2 षटकार आपल्याला मिळाले. ऋतिक वरती आपण पाहतोय आक्रमकता दाखवली आहे. यावर पाहतोय ट्रेडमार्क शॉट आपण पाहतोय पाशिलकरच्या बॅट मधून थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकारानंतर आपण पाहतोय एक क्लासिकल चौकार. वरती पाहायला मिळते 77 या आकड्यावरती 77 ऑन बोर्ड. शेवटचा बॉल इथून पुढे असेल, परंतु हे 5वं षटक आहे. अजूनही 6 बॉलचा खेळ बाकी असेल. लास्ट बॉल कोलातला बॉल कव्हरच्या दिशेने उडवलाय. तिथे सुद्धा डीप मध्ये प्रोटेक्शन नाही ठेवलंय. याही वेळेला बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळणार आहेत. सागर पाशिलकरच्या बॅट मधून आणखीन एक लॉफ्टेड कव्हर ड्राइव्ह बाउंड्री लाईनच्या पलीकडे. MPL चौकार. मानगाव प्रीमियर लीग, मानगाव प्रीमियर लीग. षटकार चौकार मानगाव मधील आवाज घुमतोय रायगडमध्ये. षटकार चौकार मानगाव मधील आवाज घुमतोय रायगडमध्ये. हे मानगाव प्रीमियर लीगचा करार खेळाला इथं आली या बहार. खेळाडू इथले नाही साधे रायगड क्रिकेटच्या रँकिंग मध्ये. षटकार चौकार मानगाव मधील आवाज घुमतोय रायगडमध्ये. हे षटकार चौकार मानगाव मध्ये आवाज घुमतोय रायगड मध्ये. थँक्यू. सध्याच्या घडीला रायगड जिल्ह्यामध्ये मानगाव प्रीमियर लीगचा आवाज आहे, परंतु आपण
सेकंड मॅचचा टॉस आफ्टर द फर्स्ट इनिंग आपण करणार आहोत. यस दादू सुपर स्ट्रायकर वर्सेस VC एंटरप्राइजेस. बोथ कॅप्टन्स आपण इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत, याची देखील आपण नोंद घ्या. चौथ मैदानाच्या दिशेने पहिला बॉल फटका फसलाय. वॅकेंट एरियामध्ये आपल्याला बॉल मार्गस्थ होताना पान मिळेल. खेळाडू डीप मध्ये होता, पोचू नाही शकलाय आणि बघता बघता अगदी आपण पाहतोय 2 धावा मैदानाच्या आतमध्ये आलेत. 2च्या मदतीने टीमची धावसंख्या पाहतोय तबकावरती 83 आकड्यावरती 83. याच गोष्टीचा आपण उल्लेख केला होता. दुपारच्या सत्र तुम्हाला धावा बनवाव्या लागणार आहेत. समोरचा संघ देखील तेवढा स्ट्रॉंग आहे. धावा बनला गेल्यात. सुमी धावत बाउंड ट्रॅक वरती आपण पाहतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा ओव्हर पिच बॉलला पाठवलाय थेट ढगात. कुर्मेच्या बॅट मधून एक खूप दूरवरचा आणि लांबच लांब सिक्सर. संदीप कुर्मे आपण पाहतोय वैयक्तिक 14 चेंडू मध्ये 40 धावसंख्येवरती बॅटिंग करतायत. वा संदीप, का बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. 89 ला 2, 4 बॉल सगळे अजूनही बाकी असणार आहे. या वेळेला आपण पाहतोय टप्पा थोडासा मागे होता. सुमितने ओळखलाय, टप्पा थोडासा मागे ठेवला. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये मार्गस्थ झालाय. पार्टनरशिप देखील आपण पाहतोय 42 धावसंख्येची पार्टनरशिप झालेत. सागर मागच्या ओव्हर मध्ये झाले होते आणि आता आपण पाहतोय 42 धावसंख्येवरती पार्टनरशिप देखील पोहोचले. 89 ला 2. याही वेळेला आक्रमण तर केलंय. एलिव्हेशन खूप आहे. डिस्टन्स कव्हर आपण पाहतोय केलंय. कॅच ड्रॉप झाली आहे. जीवनदान मिळालंय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा प्रेशर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बॉल मिळत आहेत. 4. ऑन अ बोर्ड आपण पाहतोय विथ लॉस ऑफ 2 विकेट. शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी आहे. हो यावेळी पाहतोय टप्पा पडलाय. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल थोडासा निसटला. सागरने ते ओळखलं. 22च्या थ्रोमध्ये आपल्याला पाया मिळते. सिंगल मैदानाच्या आतमध्ये आली आहे. एकाच्या मदतीनं टीमची धाव संख्या तर्फावरती पाया मिळते. जाऊन पोहोचले ती म्हणजे अर्थात 94 आकड्यावरती 94. 94 धावा. अगदी आपण पाहतोय 96 धावांचा आपण पाहतोय उच्चांक गाठला होता या स्पर्धेमध्ये. इथून पुढे संधी असेल टीम RVS. 96 धावा तर आहे. समोर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एक धाव घेतली आहे. दुहेरीचा प्रयत्न इथून पुढे होताना पाहायला मिळतात आणि बघता बघता 2 धावा आल्यात. शेवटच्या बॉलवरती आपण पाहतोय 2 धावा आणि पुन्हा एकदा 96 धावा या स्पर्धेमध्ये बनवल्या गेल्या आहेत. 96 आकड्यावरती आपण पाहतोय 2 विकेट मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या इनिंगचा खेळ संपला आणि आपण पाहतोय येणाऱ्या उत्तरार्धाच्या खेळामध्ये 97 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. तो म्हणजे ABS वॉरियर्स बांदेर या टीमला. परंतु या टीमचा जर विचार करायला गेला तर याही आघाडीला जी जोडी आली होती त्यांची देखील ओपनिंग पार्टनरशिप 70 ची होती रेकॉर्ड. त्यामुळे या सेकंड इनिंग मध्ये खूप सारा घडू शकतं आणि इथून पुढे धावसंख्येचा कदाचित पाठलाग सुद्धा होऊ शकतो. ही स्पर्धा आपण पाहत राहा आणि कुठेही जाऊ नकत राहा. या मानगाव प्रीमियर लीगचा आनंद घ्या. इथून पुढे आपण सेकंड मॅचचा टॉस आपण करणार आहोत प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. बोथ टीमचे कॅप्टन्स यस जाधव सुपर स्ट्रायकर आणि VC एंटरप्राइजेस या टीमचे कॅप्टनला विनंती करू आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. धन्यवाद. क्रिकेटचा सोहळा रंगलाय मानगाव या शहराला. रसिक झालेत गोला चौकार षटकार पाहण्याला. आपली मानाची प्रीमियर लीग गाजतय मानगाव या शहराला. आपली मानाची प्रीमियर लीग गाजतय मानगाव या हॅलो.
चला या प्रँकॉन इन्फ्राटेक प्रायव्हेट लिमिटेड प्रेझेंटेशन बॉक्समध्ये प्रथमतः आपण सगळ्यांचं हार्दिक स्वागत करूयात आणि या सेकंड मॅचचा आपण टॉस घेणार आहोत. विनंती असेल बोथ टीमचे कॅप्टन्स आपण टॉस करण्यासाठी लगेच या. एका साईडला सचिन गरगरे अर्थात पिंटू आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी योगेश पवार आपल्याला पाहायला मिळतील. चला लगेच या. येस आपण टॉस आपण करणार आहोत. काही क्षणानंतर आपण टॉस आपण करणार आहोत कारण का खूप सारी ट्रॅफिक आपण मानगाव मध्ये पाहतोय आणि रविवार म्हटलं की खूप सारी ट्रॅफिक असते. परंतु एक आपण छोटासा डीसी ब्रेक घेणार आहोत आणि त्यानंतर आपण पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये जाणार आहोत जिथे आपण पाहतोय व्हॉइस ऑफ महाराष्ट्र जयेश भोसले सरांचा आवाज तुमच्यापर्यंत सेकंड इनिंगला पोहोचणार आहे. धन्यवाद. झाला तो साऱ्यांचा आणि क्रिकेट डावाचा थँक्यू. प्रारंभी विनंती करू गणपती विद्यालया सागरा अज्ञानत्व अरोनी बुद्धिमत्ते आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दरिद्र दुःख बगे देशांतरा पाठवी हिरंबा गणनायका गजमुखा बघता बहुतोषवी बघता बहुतोषवी. प्रथम गणराला वंदन करूयात. उभ्या विश्वाचा आराध्य दैवत राजे शिव छत्रपतींच्या चरणी नतमस्तक होऊन मी समालोचक जयेश भोसले तुम्हा सर्वांचं अधिक स्वागत करतो. चला VC एंटरप्राइजेस आणि यश दादू सुपरस्टार दोन्ही टीमचे कॅप्टनी आपण टॉस करणार आहोत. प्रथमतः टॉस होईल. सेकंड इनिंगकडे आपण वळणार आहोत. पूर्वार्धाचा जर का एकंदरीत खेळ पाहिला तर ओंकार गुरवने 26 बनवले 11 चेंडूमध्ये 17 बॉलमध्ये 44 नॉट आउट. या मॅच मध्ये संदीप कुर्मेची बॅट तळपत असताना पाहायला मिळाली. दर्शन साठेच्या बॅटमधून एकंदरीत आपण 0 पाहायला मिळाले होते. त्याच वेळेला आपण पाहिलं सागर पाचिलकर 7 बॉलमध्ये 22 धावांची तुफानी अंदाजामध्ये खेळ साकारला. पूर्वार्धाचा खेळ पाहिला ना तर मला एकंदरीत हायलाइट्सच वाटत होती. बॉल मैदानाच्या आतमध्ये जास्त काळ थांबलाच नाही. क्षेत्ररक्षक जनरीत म्हणून उभे होते. बॉल अडवण्याचा प्रसंगच त्यांच्यावरती जास्तीचा आला नाही. आज कुरिअर बॉयची भूमिका त्यांना अदा करावी लागली. बॉल बाहेर जातोय मैदानाच्या आतमध्ये येतोय या पलीकडे जास्तीचं काही नाही. आदरणीय अगदी त्याच वेळेला मी लक्ष वेधन विलास डेकोरेटर्स हे कोणतेही प्रतिनिधी इथे उपस्थित असेल तर कृपया संपर्क साधा. विलास डेकोरेटर्स. पूर्वार्ध संपलाय. धाव फलकावरती 96 बनल्यात. 97चा पाठलाग करायचा आहे. 97 रनचे टार्गेट या सामन्यामध्ये सेट झालेलं पाहायला मिळत आहे. रात्र बदलते, दिवा नाही. वाद बदलते, स्वप्न नाही. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी कारण नशीब बदलो ना बदलो ही वेळ निश्चित बदलते. आज वेळ कशी कोणाची असणार आहे हे पाहणं गरजेचं राहील. आघाडीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. पहा अतिरिक्त खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उभा राहणार नाही याच्याकडे लक्ष वेधूयात. डगआउट्स मध्ये बसा. पहा प्रत्येक खेळाडूचं नम्रतेची विनंती आहे आपण डगआउट्स मध्येच बसा अन्यथा मैदानाच्या बाहेर या. हे ऑरेंज कलरची जी काय बाउंड्री रोप्स आहेत त्याच्या आतमध्ये कोणीही थांबू नका. नेक्स्ट मॅचचा टॉस काही क्षणामध्ये करण्यात येईल. मैदानाच्या आतमध्ये आपण बोलतो आहोत जिथे पहिलं षटक हाताळण्यासाठी प्रथमेश बेसल आपण गोलंदाजी मार्क मध्ये पाहत आहोत. सुजल पवार. पंचांचा इशारा लेट्स प्ले. सुमित आवड मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पहिला बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर ठेवला. वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न दिशाहीन राहिलाय. अवांतर धाब्याने सुरुवात झाली उत्तरार्धाची. 97चा पाठलाग करायचा लक्ष मोठा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जिथे मात्र सुरुवात ही अवांतरने होत असताना पाहायला मिळते. सुजल पवार हा एक उद्योन्मुख खेळाडू आहे आणि त्याच्याकडून बॅटची मधून धावा येणं अपेक्षित राहील. 97चा पाठलाग करत असताना पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना प्रथमेशला आपण पाहतोय. यावेळेस बॉल डाऊन द ग्राउंड केलाय. क्षेत्ररक्षक तैनात. व्हॉट अ फॅन्टास्टिक स्टार्ट. पहिल्या बॉलवरती आलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. केला डाऊन द ग्राउंड केलाय. सुजल पवारने प्रतिस्पर्ध्याला मेसेज दिलाय आतिशबाजी शुरू आपने की थी खत्म हम करेंगे. चौकार आलाय. खुला टाकलेला बॉल पुन्हा पुन्हा 30 लाईन 30 दिशा
एकंदरीत वारंवार चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर टाकण्याचे प्रयत्न इथे पाहायला मिळालेत. एक बॉल अपवाद राहिला जो पुढ्यात टाकला. बाकीचे 3 चेंडू टाकलेत अद्याप जे वाईट यॉर्कर टाकलेत त्यामध्ये एक वाईट पाहायला मिळाला होता. धावफलकावरती 5 धाबा धावफलकावरती आहेत. 5 धाबा धावफलकावरती पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज प्रथमेश पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर. हा बॉल दिशाहीन राहणार आहे. वारंवार इथेच गोलंदाजी करायची आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण तेच करत असताना गोलंदाजाला पाहत आहोत. मैदानावरती प्रथमेश एक अँगल म्हणून गोलंदाजी करतोय. फलंदाजाला मुभा न देणारी गोलंदाजी व्हायला हवी याच्याकडेच त्याचा कल पाहायला मिळतोय. कोणते रीच मध्ये बॉल दिले तर ते आउट ऑफ रीच होणार आहेत हे त्याला ठाऊक आहे. प्रथमेशचा हा बॉल देखील उजव्या यष्टीच्या बाहेर आहे. यावेळेला सटीक यॉर्कर पाहायला मिळतोय. थेट यष्टी रक्षकाचा भेद घेईल. डॉट बॉल. काय वेग जनरेट केलाय प्रथमेश प्रचंड वेगाने तो गोलंदाजी करतोय. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आहे. अराउंड विकेटने गोलंदाजी करतोय आणि स्ट्रेट फुल अँड स्ट्रेट गोलंदाजी इथे पाहायला मिळते. वाईड यॉर्कर सातत्याने हाताळल्यात. 6 धाबा धावफलकावरती 3 चेंडूचा खेळ संपला. पुढचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. व्हेरिएशन पहा. बॉल वळवला होता. फ्लाईट दिली. फलंदाजासाठी एक मोठं चॅलेंज होता फटका खेळण्यासाठीचा. बॉल वळवण्यामध्ये तितकेसे यशस्वी होत असताना पाहायला मिळतात. प्रथमेश काय बॉलिंग होतीये. या गोलंदाजाच्या भात्यामध्ये अनेक चेंडू आहेत. अस्त्र आणि शस्त्रांचा तो वापर करतोय. डॉट बॉल. खोलातला बॉल डाऊन द ग्राउंड मिडॉनला क्षेत्ररक्षक तैनात. सिंगलला इथून अर्जित होत असताना पाहायला मिळते. एकेरी धाव येत असताना पाहायला मिळेल. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 7 बंडी आहे. 5 चेंडूचा खेळ संपला. खरं तर सागर पाशीलकरकडे ना एक असा जादूगार आहे ना जो दिवा घासल्यावरती बाहेर येतो आणि तो जरूर म्हणतो सागर पाशीलकरला, बोल मेरे आका तेरा हुकूम क्या है. त्याचं नाव आहे संदीप कुरमे. 44 धावा याही मॅच मध्ये त्याने गोळा केल्या. उजव्या यष्टीच्या बाहेर हाही चेंडू पाहायला मिळाला होता. डॉट बॉल येतोय. प्रथमेश काय षटक राहिले हे. या षटकामध्ये केवळ 7 धावा खर्च केल्या. फलंदाजांना चकित करणारी आणि भरमामध्ये टाकणारी गोलंदाजी. 7-0 पहिल्या षटकाचा खेळ संपला. या आपण टॉसची प्रक्रिया पार पाडत आहोत. नेक्स्ट मॅच यश दादू सुपरस्टार आणि VC एंटरप्राइजेस. धन्यवाद सर. फ्रँकॉन इन्फाटेक प्रायव्हेट लिमिटेड मध्ये आपण टॉस करत आहोत. विनंती असेल बोथ कॅप्टन्स आपण लगेच जॉईन व्हा आणि टॉस आपण अध्यक्ष राहुलजी बक्कम यांच्या शुभार्थाने आपण करूयात. दोघांनाही खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. यस, कॉल कोणाचा असेल? योगेश यांचा कॉल आहे. टेल कॉल दिलाय आणि त्याच वेळेला अगदी मातू यस टेल आहे. योगेश आपण पाहतोय प्रथम टॉस जिंकलाय. डिसिजन काय असेल? फील्ड फर्स्ट. फिल्डिंग घेण्याचा डिसिजन आपण पाहतोय. सुपर 8चा प्रवास आहे. आता इथून पुढे जर जिंकलात तर सुपर 4 मध्ये झाली. मॅच खूप इम्पॉर्टंट आहे. कशा पद्धतीने पाहते या मॅच कडे? हो, सुपर 8चा मॅच आहे. नॉकआउट राऊंड आहे आणि निश्चितच आणि नाईट मॅच आणि डे मॅच मध्ये याच्यामध्ये फरक आहे आणि आम्ही जरा 100% देण्याचा प्रयत्न करू. येस, आणि टीम कॉम्बिनेशन चांगल्या पद्धतीने आपण पाहतोय. सगळेच चांगले खेळत आहेत. टीम बद्दल काय सांगा? टीम आमची चांगलीच आहे. ओनरने आम्हाला खूप चांगला सपोर्ट केलेला आहे आणि सर्वजण त्यासाठी आम्ही जिंकण्यासाठी पूर्ण प्रयत्न करू. टीम ओनरसाठी बाईक आहे. टीम ओनरसाठी बाईक आहे. हो, निश्चित दादासाठी बाईक जिंकण्याचा प्रयत्न करू. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला देखील असणार आहेत. जे आपण पाहतोय मॅच सुरू तर आहे, परंतु सचिन सोबत आपण थोडीशी चर्चा करणार आहोत. सचिन पाहतोय टॉस इम्पॉर्टंट होता का? ज्या वेळेला आपण पाहतोय टॉस जिंकला त्यांनी फिल्डिंग घेतली आहे. यात जर तुम्ही टॉस जिंकला तर तुमचा डिसिजन काय असता? मी टॉस जिंकलो असतं तर मी फलंदाजीच करणार होतो. त्यांनी माझं काम सोपं केलं. तर मला एवढं टॉसचं एवढं प्रेशर नाही आहे. अगदी आपण पाहतोय गेल्या वर्षीचा चॅम्पियन संघ होता, त्याचा कुठेतरी प्रेशर असेल की याही वर्षी तुम्हाला ही स्पर्धा जिंकायची आहे. काय सांगा? स्पर्धा ही आम्ही जिंकण्याचा तर खूप प्रयत्न करू, कारण की आमच्या संघ मालकाचा एवढं जीव आहे टीमवरती की त्यांनी आम्हाला कुठलीच कमी ठेवली नाही आहे. तर आम्ही त्याच्यासाठी जिंकण्याचा प्रयत्न करू. गेल्या वर्षी बाईक साहिलला मिळाली होती. यावर्षी तुमचा इरादा असेल प्लेअर ऑफ द टुर्नामेंट? प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी ती मला कधी खेळायची इच्छा नव्हती. मला फक्त माझा संघ जिंकेल एवढंच असतं माझ्या मनात. खूप साऱ्या शुभेच्छा सचिन तुला देखील असणार. हिअर द न्यूज फ्रॉम द टॉस सेंटर टीम. VC एंटरप्राइजेस वन द टॉस अँड दे डिसाइडेड टू फील्ड फर्स्ट. कुठे जाऊ नका, पाहत राहा. मॅच सुरू आहे. आपण जाणार कॉमेंट्री बॉक्स मध्ये, जिथे आपण आवाज ऐकूयात. व्हॉइस ऑफ महाराष्ट्र जयेश भोसले सर. धन्यवाद. सुजल पवारला आपण स्ट्राईक एंड वरती पाहतोय. खरं तर या मॅचच्या आधी 91 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. या 9 एकंदरीत 100 धावा कंप्लीट त्याचा झालेला पाहायला मिळाला त्या स्पर्धेमध्ये. तो बॅटिंग करतोय आणि महत्वाचा फलंदाज राहणाऱ्या संघासाठी. यावेळेचा बॉल रनर मध्ये आलाय. डाऊन द ग्राउंड खेळला.
सुजल पवारचा वार सारेसगार चेंडू सीमा रेषा पार मिळतील धावा 6 हा येतोय षटकार. बॉल हा फलंदाज आउट ऑफ रिचच करतो. षटकार आला त्याच्या बॅटमधून. हाफ ट्रॅकर होता ऑन साइडला केलाय हाफ ऑन पूल आणि तो इथे सक्सेसफुल होतोय की काय पंचांचा इशारा होय षटकार आला. लगातार से 2 बॉल वरती 2 षटकार. संकटांना पाहून हताश आणि निराश व्हायचं नाही. संकटांवरती अशा प्रकारे तुटून पडायचं की हारलो तरी इतिहास आणि जिंकलो तरी इतिहासच घडला पाहिजे. हा खेळाडू इतिहास घडवण्यासाठी मैदानावरती दाखल झालाय. षटकार 2. यावेळेला लीडिंग एज घेतली आहे. यष्टीरक्षक चेंडूच्या खाली सहज साधा सोपा झेल सागर पाशीलकरने टीपला. धक्का क्रमांक 1 सुजल पवार बाद. गोवापर्यंत गेला नाही. डब्ल्यू शोधायला त्याला इथेच मिळाला. खरं तर विकेट त्याने प्राप्त केली आहे. धक्का क्रमांक 1 लागलाय. 24ला 1. फलंदाज इथे बाद होत असताना आपण पाहत आहोत. सुजल पवार 9 चेंडू 21 धावा याही मॅच मध्ये त्याच्या बॅटमधून आलेल्या पाहायला मिळाल्या. विकेटच्या शोधामध्ये आणि तो रकाना इथे भरलाय. श्रेयस साळवीने 4 बॉल मध्ये 17 आल्या होत्या त्याच्या अगेन्स्ट. यावेळेचा बॉल आडव्या बॅटने ऑन साइडला केला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती. सिंगल मिळेल. सुमित आव्हाड आणि त्याच्या साथीला नितेश मालोरे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. सिंगलच्या बरोबरीने संघाची धावसंख्या 25. पहिला बॉल फेस केला होता नितेश मालोरेने. सिंगल त्याच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळाली. अकाउंट ओपन करण्यात आले. धावांचा रतीबितीत असला जाईल. आजच्या दिवसाची सर्वाधिक मोठी अनाउन्समेंट अशी आहे. पुढचा बॉल हाफ रॅकेट टॉप ऑफ दी बाउन्स पुल केला. चेंडूला गुल केलाय. फुल पॉवरफुल वंडरफुल डिलाइटफुल अँड सक्सेसफुल षटकार. मॅच मध्ये विजयासाठी एकंदरीत लिडिंग टॉप बॅटर जी आपण लिस्ट पाहत होतो स्क्रीनवरती 97चा पाठलाग करायचा आहे. स्कोर कार्ड वरती 31 धावा धावफलकावरती बनलेल्या आहेत. चोवीस बॉल आणि 66 ची गरज. यावेळेचा बॉल आडव्या बॅटने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलाय. बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. इन फ्रंट ऑफ द स्क्वेअर मधून एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 32 बनेल. 65 अजूनही बनवायचे आहेत. सामना अजून संपलेला नाही. मनामध्ये ईर्ष्या आणि अगदी त्याच वेळेला जिंकण्याची उमेद असायला हवी. स्वतःची हे सांगायला हवं सामना अजून संपलेला नाही कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. चांगली गोलंदाजी प्रथमेश पहिल्या षटकामध्ये केली. कोलात पुन्हा एकदा वाईड यॉर्कर सातत्याने टाकतोय. आज मैदानाच्या आतमध्ये सागर पाशीलकर म्हणत असेल की माझ्याकडचा हा गोलंदाज जी भूमिका दिली आहे त्याला योग्यरित्या न्याय देतोय. डॉट बॉल नंतर एक सिंगल येत असताना पाहायला मिळाली. धावफलकावरती 33 आहेत. 2 चेंडूचा खेळ संपला. 33ला 1. आजच्या दिवसाची सर्वाधिक मोठी अनाउन्समेंट अशी आहे
की पारितोषिक तुम्ही 500 पासून लगावू शकता खेळाडूंसाठी. फुललेंचा बॉल लोअर फुलटोस बनवण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षकाचा वेध घेईल. 500 पासून तुम्ही पारितोषिक लगावू शकता, मग 5 लाखापर्यंत लावू शकता आणि तेही सामना संपल्यानंतर स्वतःहून तुम्ही घेऊन या आणि मग दिले जातील खेळाडूंना. आज तुम्हाला पारितोषिक 5 लाख नाही 50 लाखापर्यंत लावा, काही हरकत नाही, परंतु त्याची रक्कम ही 500 पासून सुरुवात व्हायला हवी आणि सामना संपल्यानंतर घेऊन या दिले जातील. खोलातला बॉल फटका बसला, अख्खा बसला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, जजमेंट चांगलं होतं, कॅच ड्रॉप, परंतु फेकी चांगली झाली आहे, धक्का दिला जाणार. रनआउटच्या स्वरूपामध्ये कॅच ड्रॉप झाली नितेशची, परंतु पुढचा अगदी रनआउटच्या स्वरूपामध्ये नितेश मालोरे बाद. शिंदे आणि त्याच वेळेला स्वयं स्वप्नील शिंदे यांच्या नावाची 2 कुपन आपण चापडीचे आहेत, त्यांच्या नावाची 2 कुपन आपण ड्रॉप करतोय. गणरायाकडे प्रार्थना असेल की आपल्याला बाईक मिळावी आणि किंबहुना बाईक लागावी. स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय विपुलजी शिंदे साहेब आणि त्याच वेळेला रामजी लाड यांचं देखील आगमन होत असताना पाहायला मिळतं. आपले हार्दिक स्वागत. 34 बनल्यात, 2 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळत आहे. 97चं टार्गेट आहे, 97चं टार्गेट आहे. कोणाला कोपण हवे असतील तर एकच व्यक्तीशी संपर्क साधा. यावेळेचा बॉल फुललेंचा लोअर फुलटोस बनवला, ऑन साईडला केला, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय, आपला हजर दबाबीपणा इथे चांगल्या रीतीने दाखवण्यात आला, तत्परता दाखवली. सिंगल 35 बनल्यात, येणारे 19 बॉल आणि 62ची गरज राहिली. निलेजी उभारे यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता. आज ते एमआर नाही आहेत, आज तर ते लकी ड्रॉ कुपन साठीचे कार्यरत असणारे एक सर्वाधिक महत्वाचे मेंबर आहेत. पुढचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर, यष्टीरक्षकाचा वेध दिशाहीन राहिला. कॉरिडोर मेंटेन करतो प्रथमेश, उजव्या यष्टीच्या बाहेर तो गोलंदाजी करतोय. जणू काय सातत्याने एखादी कम्प्युटराइज गोलंदाजी इथे पाहायला मिळते. एखाद्या कम्प्युटर मध्ये आपण क्रिकेटचा गेम खेळतो असंच मला कुठेतरी भासते. आज गोलंदाजी प्रथमेशची पाहता उजव्या यष्टीच्या बाहेर त्याने गोलंदाजी केलेली पाहायला मिळाली. दिशा वही सोच नाही, डीआरएसचा कॉल केलाय पंचांनी, पाहिलंय पिचिंग आउटसाइड दी ऑफ स्टंप आहे, परंतु खेळपट्टीच्या बाहेर बॉल पिच झालाय की नाही याची शहानिशा करण्यात येईल. आपण 24 लाईव्ह इव्हेंटची मदत घेतो आहोत. पंच या गोष्टीची शहानिशा करतील की बॉल एक्झॅक्टली कुठे पेच झालेला पाहायला मिळालाय. बॉलिंग अँड पंचांच्या भूमिकेमध्ये सागरजी मोरे सर यांना तुम्ही पाहता, बांद्राला बिलॉंग करतात, त्यांना आपण बॉलिंग अँड पंचांच्या माध्यमातून पाहत आहोत. अभयजी पाटोळे सर अंबरनाथ, प्रशांतजी देसाई सर अंबरनाथ यांना देखील आपण पाहत आहात. एक चांगलं कामकाज त्यांच्या माध्यमातून होत आहे. समीर पवार गुडलेखकाच्या भूमिकेमध्ये. 36 ला 2 फलंदाज बाद झाले. सुमित आव्हाड आणि त्याच वेळेला अमित धसाडे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. हा व्हाईट बॉल आहे, व्हाईट बॉल, हा व्हाईट बॉल आहे. चला, पाण्याची मागणी सतत करू नका, सामने चालू राहू द्यात. मॅच मध्ये संघ आहे आणि सध्या तगडीला चांगलं क्रिकेट मैदानावरती पाहायला मिळत आहे. एका चेंडूचा खेळ बाकी आहे केवळ, तदनंतर ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये येईल. पंचांनी कदाचित हेच सांगण्याचा प्रयत्न केला असावा, कारण 3 षटक थोड्याच वेळामध्ये संपतायत, तदनंतर ड्रिंक्स ट्रॉली जाणारच आहे. एका बॉलचा केवळ खेळ शेष आहे. 36 ला 2 बाद. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज. यावेळेला लोअर फुलटोस होता, ऑन साईडला केला, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलाय. क्षेत्ररक्षक हा त्या ठिकाणी 1 धाव निश्चित मिळते. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय. सेकंड रन कंप्लीट. 2 धावा वेगाने कंप्लीट होत आहेत. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 38 बनेल. चला, पाणी मैदानाच्या आतमध्ये आता येऊन जाऊ शकता. 3 षटक संपलेत, उत्तरार्धाचा खेळ चालू आहे. 38 बनल्यात. येणारे 18 बॉल 59 ची आवश्यकता, 18 चेंडू आणि 59 रनची आवश्यकता. एक छोटासा डीजे ब्रेक घेऊया. डीजे बाळाकडे जाऊयात, एक मधुर संगीत ऐकू. मानगाव प्रीमियर लीग
हा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. ज्यांनी आत्ताच मॉनिटर ऑन केलंय युट्यूबच्या माध्यमातून, स्मार्ट टीव्ही, लॅपटॉप, स्मार्ट मोडच्या माध्यमातून जॉईन झालेले आहेत. तुमच्या माहितीसाठी मैदानाच्या आतमध्ये आपण सामना पाहत आहोत. एका बाजूला RVS फायटर्स इंदापूर आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना पाहायला मिळतोय SBS वॉरियर्स. SBS वॉरियर्स चौथ्या दिवसाचे विजेते आहेत. 5व्या दिवसाचे विजेते RVS फायटर्स इंदापूर आहेत. आज सुपर 8 मध्ये पहिला सामना पाहायला मिळतो. RVS एका बाजूला AVS वॉरियर्स संघाने टॉस जिंकला होता आणि प्रथम निर्णय घेतला होता तो क्षेत्ररक्षणाचा. तोच निर्णय कुठे ना कुठेतरी अंगलट आलाय, कारण पूर्वार्धामध्ये धाबा आल्या 96-97चा लक्षाचा पाठलाग करायचा आहे. 3 षटक संपलेत, 38 धाबा फलकावरती आहेत, 2 फलंदाज बाद. 18 बॉल आणि विजयासाठी 59ची गरज. सागर पाशीलकर गोलंदाजी मार्कवरती आहेत. पहिला बॉल, पहिला चेंडू लोअर फुलटॉस बनवला, गॅप शोधण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक नाहीये, धाव मिळतील त्या 4, चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार, आला चौकार. साडे संघाचं एक आशेचं किरण म्हणून तो मैदानाच्या आतमध्ये आहे. 54ची अजूनही गरज आहे. 17 बॉलचा खेळ शेष, 55ची गरज. लोअर फुल टॉस, आडव्या बॅटने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय. DRS चा कॉल करण्यात येईल. कॅस्टर इथे घेण्यात आलेली पाहायला मिळाली, परंतु DRS चा कॉल अजूनही बाकी राहील. 55 बनवायच्या होत्या. 17 बॉल मध्ये ऍक्शन रिप्ले, विविध कॅमेरा अँगलने या गोष्टीची शहानिशा करण्यात येईल की बॉल एक्झॅक्टली कुठे आलाय, कुठून हा बॉल खेळण्यात आलाय. हाईट फॅक्टर, डिरेक्शन ऑफ द बॉल, फ्रंट फुटला होता बॅटर की बॅक फुटला, क्रीजचा वापर करत होता, क्रीजचा पुढे होता, बॉल कुठे ड्रीप होतोय, या साऱ्या गोष्टीची शहानिशा होईल. फेड डिलिव्हरी आहे, फेड डिलिव्हरी अर्थात माघारी परतावा लागणार आहे. आणखीन एक फलंदाज अमित दसाडे बाद. मानगाव प्रीमियर लीग, षटकार चौकार मनगाव मध्ये आवाज घुमतय रायगड मध्ये. षटकार चौकार मनगाव मध्ये आवाज घुमतय रायगड मध्ये. मानगाव प्रीमियर लीगचा करार खेळाला इथं आली या बहार, खेळाडू इथले नाही. थँक्यू. 42 धावा धावफलकावरती 3 फलंदाज बाद झाले. इथे गोलंदाजांची सरशी म्हणता येईल, कारण प्रत्येक गोलंदाजाने भूमिकेला चांगला न्याय दिला आहे. प्रथमेशने चांगली गोलंदाजी केली, 2 षटक हाताळले, एकंदरीत 14 धावा त्याने खर्च केल्या. विकेटचा राखणा देखील त्याने भरता त्याला आला नाही. श्रेयसच्या नावावरती एक विकेट राहिलेली पाहायला मिळाली. सागर पाशीलकर आलेत, विकेट त्यांना मिळाली, 1 रन आउट. लोअर फुलटॉस याही वेळेला पाहायला मिळाला होता. ऑन साइडला खेळतात, एकापेक्षा जास्तीचे काही नाही. नवीन फलंदाज रोहन दसाडे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहत आहोत. 3 at नंबर 5 5व्या क्रमांकावरती ते बॅटिंगसाठी दाखल झालेत. एक सिंगल इथून येत असताना पाहायला मिळते. 43ला 3 फलंदाज बाद. धावा मोठा धावसंख्येचा पाठलाग करत असताना इरादे मोठे असायला हवे होते, ते पाहायला मिळालं नाही. हा बॉल इथे मात्र वाईड यॉर्कर दिशाहीन राहिलाय. गोलंदाजाला दंडित करण्यात येते. पुढील सामना यश दादू सुपरस्टार आणि त्याच्या अगेन्स्ट VC एंटरप्राइजेस या 2 संघांदरम्यानची लढत पाहायला मिळणार आहे. 7वा दिवस अर्थात VC एंटरप्राइजेस या संघाने गाजवत असताना पाहायला मिळाले होते. अगदी त्याच वेळेला यश दादू सुपरस्टार हा संघ पहिल्या दिवसाचा विजेता आहे. पुढच्या मॅच मध्ये 2 हात करत असताना आपण पाहणार आहात या दोन्ही संघांना. 44ला 3. लोअर फुलटॉस आहे, यावेळेला लॉंग ऑफला केला, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय, कॅच ड्रॉप. अतिशय वेगाने जलद गतीने चेंडूवरती आले, बॉडीचं संतुलन बनवू शकले नाहीत, हँड कॉर्डिनेशन जुळलं नाही आणि याच कारण की काय इथे कॅच ड्रॉप झालीय. सिंगल येते. 45ला 3. येणारे चेंडू अद्याप 14 पाहायला मिळतात. 14 बॉल मध्ये 52ची गरज. 14 चेंडू आणि 52 धावा. आता तूच काहीतरी कर व्हावा संघाचे साथीदार म्हणत असेल रोहन दसाडेला, तो 1 बॉल 1 वरती बॅटिंग करतोय. लोअर फुलटॉस यावेळेला ड्राईव्ह केला, गॅप शोधला, गॅप आहे मोठा, होणार नाही या धावांचा तोठा. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, ये दिल मांगे मोर,
मिळाल्यात 4 चौकार. चौकार येत असताना पाहायला मिळाला. 49ला 3 आहे सध्या परिस्थिती. पुढचा बॉल फुल लेनचा बॉल ओव्हर फुलटोस म्हणाला. ड्राय करण्याचा प्रयत्न स्क्वेअर ड्राय करत असताना क्षेत्ररक्षक जिथे तैनात पाहायला मिळतात. एकेरी धाव इथून येईल. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 50 बनली आहे. 4 षटकांचा खेळ संपला. 12 बॉल 47 ची आवश्यकता. 12 चेंडू आणि 47 ची गरज. सामना तितकासा दूर चाललाय. धाबा तितक्याशा आलेल्या नाहीयेत. गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली आहे. मग सागर पाशिलकरने 12 धाबा खर्च केला. 1 विकेट त्याच्या नावावरती राहिली होती. पहिल्या षटकामध्ये प्रथमेश 7 धाबा खर्च केला. दुसरं षटक हे खर्चिक साबित राहिलं. दुसऱ्या षटकाला एका क्षणाला असं वाटत होतं ना की या धावसंख्येचा पाठलाग लिलेया करण्यात येतोय की काय. जिथे AVS वॉरियर्स या संघाच्या माध्यमातून संघ बॅकफूट वरती गेला. 3 विकेट गमावल्या. विकेट हे की फॅक्टर राहतं आणि ते विकेट प्राप्त केल्यानंतर तितक्याशा धाबा आल्या नाहीत. विजयासाठी आता मात्र 12 बॉल आणि 47 ची गरज. 12 चेंडूमध्ये 47 धाबा बनवायच्या आहेत. एक मोठं लक्ष आहे या सामन्यामध्ये. चेंडूची मागणी करण्यात येते. खरं तर हा बॉल इथे वापरला जातोय. आज कॅप्टनचा चेंडू आपण पाहत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. 24 ला इव्हेंट्स ही मात्र थेट प्रेक्षेपण पाहायला मिळते. विलास डेकोरेटर्स या संपूर्ण मैदानाचं सुशोभीकरण त्यांनी केलेलं आहे. 24 ला इव्हेंट्स लाईव्ह प्रेक्षेपण आपण पाहतोय. डीजे बाळा आज मात्र आवाज संपूर्ण त्यांनी विश्वभर हा आवाज सातत्याने प्रत्येकाच्या घराघरामध्ये पोहोचवण्याचं कामकाज डीजे बाळा करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी त्याच वेळेला आपण पाहिलं ना तर प्रत्येकाचं मी कौतुक करेन. फ्लेक्स चहू बाजूला पिंक कलरच्या आणि फ्लेक्स सातत्याने बॅनर हिरवा वाटणारं असं आयोजन आणि नियोजन आपण पाहत आहोत. भव्य दिव्य प्रवेशद्वार. सामन्याकडे आपण भैया धावलकावरती 50 बनला. 3 फलंदाज बाद झाल्या. 4 भव्य दिव्य स्टँड उभारण्यात आले आहेत आणि मला वाटतं थोड्याच वेळामध्ये ही गर्दी वाढत असताना पाहायला मिळेल. जसजसं ऊन कमी होत जाईल आणि तसतसं प्रेक्षक वर्गाची गर्दी वाढेल. गोलंदाजी मार्कमध्ये ओंकार गुरवला इन्व्हाइट करण्यात आले. पूर्वार्धामध्ये 11 चेंडू 26 धाबा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या होत्या. पुढचा चेंडू सामन्याला सुरुवात होईल. गोलंदाज सज्ज ओर विकेटने. पुढचा बॉल आडव्या बॅटने ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. क्षेत्ररक्षक वेगाने येईल. एकेरी धावेपेक्षा जास्तीचं काही नाही आहे. सिंगल आणि डबल जास्तीच्या येत असताना पाहायला मिळतात. पहा मोठ्या फटक्यांच्या शोधामध्ये संघ. 11 बॉल आणि 46 ची आवश्यकता आहे. पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतो. 11 चेंडू 46 ची गरज. प्रॉमिसिंग स्ट्रोक यायला हवेत. स्वतःवरती ठाम विश्वास ठेवला ना तर साऱ्या गोष्टी शक्य आहेत. इम्पॉसिबल असं काहीच नाही आहे क्रिकेटच्या जगामध्ये. ठेवला विश्वास, केले प्रयत्न तर इम्पॉसिबल ही म्हणतो की आय एम पॉसिबल. पुढचा बॉल यावेळेला खोला टाकला. इथे मात्र घडतंय तरी काय. ही सरप्राइझिंग आहे. नॉन स्ट्रायकर एंडला फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होईल. ओमकारच्या हाताला बॉल लागून थेट यष्टनपती आदळला. रनआउटच्या स्वरूपामध्ये धक्का क्रमांक 4 फलंदाज बाद. .0 मला वाटतं या स्पर्धेमध्ये MPL 5.0 मध्ये सर्वाधिक दुर्भाग्यवश कोणता खेळाडू बाद झाला असेल ना तो सध्या घडीला बाद होणारा रोहन धासाडे. कारण आपण पाहिलं ना ज्या रीतीने तो बाद झाला. नॉन स्ट्रायकर एंडकडे गोलंदाजाने ओमकारने बॉल टाकला. तदनंतर बॉल झेलण्याचा आणि कॅच पकडण्याचा त्याचा प्रयत्न केला. जिथे हाताला बॉल लागला, स्पर्श झाला आणि थेट यष्टनपती आदळलाय. रनआउटच्या स्वरूपामध्ये रोहन धासाडे बाद झाला. नवीन फलंदाज ऋतिक चाळके चेरफोले मैदानाच्या आतमध्ये दाखल होत. 51 ला 4. पुढचा बॉल ओमकार. यावेळेचा बॉल टॉप ऑफ दी बाउन्स आले. डाऊन ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. वाईड इस लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक चेडूच्या खाली तुचल मैं आया
ही परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये 5वा फलंदाज बाद. एका बंदा 5 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळतात. एका मागोमाग एक फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळाले. 97 धावसंख्येचा पाठलाग करत असताना कुठे ना कुठेतरी ही दडपणे आहेत ना, त्या दडपणांखाली हे फलंदाज बाद झालेत असंच म्हणावं लागेल. एका मागोमाग एक फलंदाज बाद. नवीन बॅटर यश दसाडे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. ओमकारला यश मिळालं. ऑन साईडला केला, हाफ व्हॉलीवरती घेतला होता, ऑन राईट केला, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एकापेक्षा जास्तीचं काय नाही. ओमकारने 4 बॉल मध्ये 2 धावा खर्च केल्यात. एक फलंदाजाला बाद केलं. बाबनला 5 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळतात. बॅटिंग करतोय संघ. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी मैदानाच्या आतमध्ये एव्हीएस वॉरियर्स या टीमला आपण पाहत आहोत. बाबनला 5 फलंदाज बाद. 5वं षटक प्रगतीपथावरती आहे ओमकार. यावेळेला कटर टाकला होता, कट केला, बॉल पडल्यानंतर बाहेर निघाला होता. फलंदाज खडे खडे खेळण्याचा प्रयत्न करतोय. बावन्न धावा फलकावरती आहेत 5 फलंदाज बाद झाल्यानंतर. विजयासाठी आणखीन विजयासाठी 7 बॉल आणि 45 ची गरज. यावेळेचा बॉल खोला टाकला, ऑन साईडला केला, डीप मध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात. या षटकाचा एकंदरीत विचार केला तर या षटकामध्ये धावा आलेल्या पाहायला मिळाल्या. ते 3 एक फलंदाज बाद करण्यामध्ये ओमकार यशस्वी राहिला. 5 षटकांचा खेळ संपलाय. 53 धावा फलकावरती आहेत. 5 बाद. 53 ही आवश्यक जिथे आवश्यकता असेल. 6 बॉल आणि 44 ची गरज. 6 चेंडू 44 ची गरज. एक ब्रेक घेऊया, जिकडे जाऊयात. असा गेलो नाही असा आलो. मानगाव प्रीमियर लीग, मानगाव प्रीमियर लीग. षटकार चौकार मनगावमधील आवाज घुमतोय रायगडमध्ये. थँक्यू. चौकार मनगावमधील 5 षटकांचा खेळ संपलाय. 53 बनलेले आहेत. 6 बॉल आणि विजयासाठी 44 ची आवश्यकता. शेवटचा आणि अंतिम षटक. दर्शनदा 7वेला गोलंदाजी मार्क मध्ये इन्व्हाइट करण्यात आलं. पहिला बॉल कमी गतीने इथे टाकला होता. अभांतर धाव येत असताना पाहायला मिळते. अतिरिक्त धाव येत असताना पाहायला मिळेल. फलकावरती धावा सध्या परिस्थितीमध्ये आपण पाहिल्या तर अभांतरच्या या मदतीने जिथे 54 धावा फलकावरती आहेत. हर्षलजी मुंडे यांचंही आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. दक्षिण रायगडाचा सध्याचा चर्चेतील असा आवाज. 54ला 5 बाद. यावेळेचा बॉल बॅटची आतली कडा. यष्टीरक्षकाचा वेध. चेंडू देखील निर्धाव येतोय. जास्तीचं समीकरण वारंवार इथे बदलल्यात. खरं तर धावा इथे महाग झाल्या. पूर्वार्धामध्ये धावांचा सेलच लागला होता. धावा ओसांडून वाहत होत्या. मोठी धावसंख्या उभी करण्यात आली. 97 बनल्या. 44 धावांची खेळी 17 बॉल मध्ये संदीप कुरमेने केली आणि याही सामन्यामध्ये त्याची बॅट बोलली. षटकार चौकारांची भाषा. उजव्या यशीच्या बाहेरचा बॉल कमी गतीने. यष्टीरक्षकाचा वेध इथे पाहायला मिळतोय. दर्शनी चांगली गोलंदाजी करतोय. प्रथमेशने जी गोलंदाजी केली त्याच्याच पावलावरती पाऊल टाकलेत. कमी गतीचे चेंडू टाकले. बॉलला वळवलं. हातभर वळण घेणारे चेंडू इथे पाहायला मिळतात. आणि धावा खऱ्या अर्थानं आपण पाहिला ना तर या उत्तरार्धामध्ये एकंदरीत पाहिला तर महागच झाल्यात. पूर्वार्धामध्ये धावांचा सेलच होता. वेगाने धावसंख्या पुढे वधारत असताना पाहायला मिळाली. वारंवार चेंडू सीमारेषेच्या बाहेर ट्रॅव्हल करत होता. खोलात टाकलेला बॉल सॉफ्ट हँडने ऑन साईडला केलाय. आता मला वाटतं सुपर 4 मध्ये दाखल होण्याचे द्वार जे आहेत ना ते खुले झालेत. RBS फायटर्स इंदापूर या संघाचे. कारण औपचारिकता बाकी आहे. येणारे 3 बॉल आणि 42 ची गरज आहे. 3 चेंडू आणि 42 ची गरज. पहिला सामना अगदी वेळेत सुरुवात झाली. संपूर्ण आयोजन समितीचं मी विशेष कौतुक करेन की पहिल्या सामन्याला अगदी वेळेवरती सुरुवात होत असताना पाहायला मिळाली. पुढचा बॉल यावेळेला ऑन साईडला क्षेत्ररक्षकाला शोधलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. धाव मिळणार नाही. कोणती धाव इथून येणार नाहीये.
2 बॉल आणि आता मात्र 42 ची गरज. 55 5 आहे. टॉस जिंकलेला निर्णय घेतला क्षेत्ररक्षणाचा, जो कुठे ना कुठेतरी अंगलट आला. या सुपर 8 मधून संघ बाहेर फेकला जातो असंच भासतंय. आता मात्र EVS वॉरियर्स या संघाला आपण पाहत आहोत. विजयासाठी येणारे 2 बॉल, 42 ची आवश्यकता. हाही चेंडू निर्धाव स्वरूपाचा आहे. तर डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतात. सामन्याचे समीकरण बदलली आहेत, गणित बदलली आहेत, फासे उलटे पडले आहेत. याचंच कारण मैदानाच्या आतमध्ये तितकीशी चांगल्या दर्जाची फलंदाजी होऊ शकली नाही. नेक्स्ट मॅच महत्वाचा सामना काही क्षणामध्ये येईल, परंतु त्याआधी या शेवटचा बॉल येणं अजूनही बाकी आहे. शेवटचा चेंडू येणं अजूनही बाकी. शेवटचा बॉल यष्टीरक्षकाचा वेग घेईल आणि अर्थात RVS फायटर्स इंदापूर सुपर 4 मध्ये दाखल होणारा पहिला संघ या सामन्याला जिंकला जात आहे. तब्बल 41 धावांनी हा सामना इथे सागर पाशीलकर अँड टीमने हा सामना इथे जिंकला.